आता आपल्यासाठी पहिला प्रश्न काय आहे, तर आपल्यासाठी अँटोनिम्स विचारलेले आहे बघा. म्हणजे आपल्याला एक असा प्रश्न दिलेला आहे आणि आजार या शब्दाचा आपल्याला अँटोनिम्स विचारलेला आहे. आता बघा अँटोनिम्स आणि सिनोनिम्स हे दोन्ही काय असतं, अँटोनिम्स म्हणजे जो शब्द आहे त्याच्या विरुद्धार्थी शब्द, त्याचा विरुद्ध शब्द, ठीक आहे. बघा आता आजार हा या शब्दात जर विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे किंवा अर्थ सांगायचा आहे, तर आपल्याला पहिले त्याचा अर्थ माहित पाहिजे. मग आता आजार ह्या शब्दाचा अर्थ काय होतो, तर आजार ह्या शब्दाचा अर्थ होतो अर्धवट उघडे. म्हणजे काय, जर एखादा दरवाजा असेल, समजा मी ते तुम्हाला चित्र करून दाखवलं, ठीक आहे बघा. आता हा दरवाजा कसा आहे, आजार आहे, म्हणजे कसा आहे, अपूर्ण उघडा आहे, ठीक आहे. पूर्ण उघडा नाहीये आणि पूर्ण बंद सुद्धा नाही. मग काय आहे, अर्धा उघडा आहे, ठीक आहे. म्हणून सनी आपण याला काय म्हणतो, आजार म्हणतो. मग आता अर्धा उघडा बरोबर आहे, म्हणजे मग याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल, एक तर क्लोज होईल म्हणजे पूर्णपणे बंद होईल किंवा ओपन होईल, ओपन पण म्हणू शकतो आपण, ठीक आहे बघा. मग आता लक्षात घ्या, आता इथं आपल्याला हे जे 4 ऑप्शन दिलेले, आता याच्यापैकी आपल्याला ऑप्शन निवडणे, ठीक आहे. पण आपल्याला पहिले अँटोनिम्स सांगितले ना, त्याचे अँटोनिम्स कोणते कोणते होतात ते आपण सगळ्यात पहिले बघू. आता आजार ह्याचा अर्थ तर आपल्याला कळाला. आता अँटोनिम्स बघा कोणते कोणते होतात. क्लोज म्हणजे पूर्ण बंद, शट मध्ये सुद्धा बंद होतं, सील्ड त्याच्यानंतर लॉक, हे शब्द काय झाले, याचे अँटोनिम्स झाले. मग याच्यापैकी तर आपल्याला अँटोनिम्स विचारला म्हणजे आपला उत्तर तर आपल्याला मिळालं. पण बरोबर आहे, अँटोनिम्स विचारले ठीक आहे. पण मग याचे सिनोनिम्स कोणते कोणते होतात, तर बघा सिनोनिम्स काय म्हणू शकतो आपण, हाफ ओपन म्हणजे अर्ध उघडा दरवाजा, ठीक आहे. बघा त्यानंतर अनक्लोज म्हणजे पूर्णपणे बंद नाही किंवा पूर्णपणे ओपन नाही. मग अशा पद्धतीने आपण याचे काय म्हणू शकतो, सिनोनिम्स म्हणू शकतो, ठीक आहे.